नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे जे काही विविध विभाग आहेत त्या विविध विभागामध्ये नवीन आकृतीबंध तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे। नवीन आकृतीबंध म्हणजे काय? जसं की लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या असावी असं एक शासनाचं धोरण असतं। त्याच पद्धतीने विविध विभागामध्ये ही प्रक्रिया चालू आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग असो, त्याच पद्धतीने जलसंपदा विभाग असो, त्याच पद्धतीने डीएमआर विभाग असो आणि जे काही विविध विभाग असतात त्या विविध विभागात ही प्रक्रिया निरंतर चालू असते। आपल्याला माहित आहे येणाऱ्या लोकसभेच्या कालावधीमध्ये सुद्धा जे लोकसभेचे आमदार खासदार असतात त्यांची सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात पदे निश्चित असतात। त्याच पद्धतीने आपल्या शासकीय विभागामध्ये सुद्धा हेच लोकसंख्येच्या प्रमाणात हे पदे आवश्यक असतात। त्याच पद्धतीने आज आपण बघणार आहोत जो काही जलसंपदा विभाग आहे त्या विभागामध्ये विविध कोणती पदे असतात, म्हणजे जे काही विविध पदवी किंवा पदवीधारण विद्यार्थी असतात त्यांना एक माहिती व्हावी की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला शासकीय सेवेमध्ये ह्या संधी उपलब्ध असू शकतात। या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहित आहे गट अ, गट ब, गट क आणि गट ड या संवर्गातील पदे आपण ओळख करून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, हा जो विभाग आहे जलसंपदा विभाग। तर जलसंपदा विभाग मुख्यत्वे कार्यरत काय राहतं? जे महाराष्ट्र शासनाचं जे काही आपल्याला वॉटर मॅनेजमेंट जे काही म्हणतो, वॉटर मॅनेजमेंट काम करण्याची जबाबदारी ह्या विभागाची असते। आणि या विभागाचे कार्यालय हे क्षेत्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावर सुद्धा कार्यरत असतात। या विभागामध्ये साधारणतः जर बघितलं आपण तर इंजिनियर्स या लोकांची भरती असते, त्याच पद्धतीने लिपिक टंकलेखक या पदाची भरती असते, त्याच पद्धतीने कालवा निरीक्षक, त्याच पद्धतीने अव्वल कारकून, लिपिक टंकलेखक असे विविध पदे येतात। तर हा जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे मुख्यत्वे आपण बघणार आहोत यामध्ये कोणकोणती पदे समाविष्ट आहे। तर यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला लक्षात येतं की गट अ संवर्गाची पदे आहे। तर ह्या गट अ संवर्गाचा जो काही विशेष काम असतं ते काय राहतं की जे की महाराष्ट्र शासनाची काही जी योजना असते त्यांची जी अंमलबजावणीची जबाबदारी असते या पदावर असते। आणि गट अ पदाची काही डायरेक्ट रिक्रुटमेंट होत असते आणि काही इनडायरेक्ट रिक्रुटमेंट होत असते। डायरेक्ट म्हणजे काय? जर डायरेक्ट सरळ सेवा पद भरती असते, एमपीएससी लोकसेवा आयोग असतो त्या, आणि काही पदोन्नतीने प्रक्रिया ही भरत असते। जसं की महासंचालक हे पद झालं। महासंचालक हे IAS लेवलचा किंवा पदोन्नतीचं पद असतं, ते एक असतं। ते एक पद हे आपल्या जलसंपदा विभागाला सँक्शन असतं। त्याच पद्धतीने आपण कार्यकारी संचालक असतो, मुख्य अभियंता असतात, त्याच पद्धतीने मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे पद असतं आणि हे पद हे आपल्या महाराष्ट्र MPSC मार्फत भरलं जातं। त्याच पद्धतीने अधीक्षक अभियंता आहे, कार्यकारी अभियंता आहे, त्याच पद्धतीने वैज्ञानिक संशोधन अधिकारी आहे, त्यानंतर विविध उपसंचालक पदे आहे, असे विविध वरिष्ठ भूवैज्ञानिक सल्लागार आहे आणि तहसीलदार असे 14 संवर्ग येतात ग्रुप ए मध्ये या विभागामध्ये। आणि हे सर्व MPSC च्या थ्रू भरल्या जाणारे पोस्ट आहेत। त्यानंतरचं जे आहे गट ब। आता गट ब संवर्गामध्ये आपल्याला माहित आहे जे काही लेखा अधिकारी असतात, त्याच पद्धतीने काही आपण स्टेनो म्हणतो, उच्च श्रेणी लघु लेखक, त्याला आपण काय म्हणतो स्टेनो, या पदाची सुद्धा भरती या विभागामध्ये होत असते। त्यानंतर काही भूवैज्ञानिक अधिकारी असतात, त्याच पद्धतीने काही संशोधन अधिकारी असतात, म्हणजे जसं की मृदा संशोधन झालं, त्यानंतर जल संशोधन अधिकारी वगैरे झालं, असे पद यामध्ये भरले जातात। आणि सर्वात महत्त्वाचं काय राहतं की आपल्या संवर्गासाठी ग्रुप सी ची पोस्ट म्हणजे सरळ सेवा भरती। आणि या सरळ सेवे भरती आपण आतुरतेने वाट पाहत असतो। तर या सरळ सेवेमध्ये एक सामान्यतः एक जनरल डिग्री किंवा पदवीधारण विद्यार्थी अप्लाय करू शकतो। तर यामध्ये कोणकोणते पद येतात हे बघा।
सर्वात सुरुवातीला जो आहे तो आहे संशोधन सहाय्यक. संशोधन सहाय्यक. आणि याचा जर आपण वेतन स्तर बघितला तर वेतन स्तर S30 हे पद आहे आणि यामध्ये साधारणतः 57 पोस्ट हे सँक्शन झालेलं आहे. त्यानंतरचं महत्वाचं पद जे काही आहे ते आहे आपलं अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक. कार्यालयीन अधीक्षक म्हणजे काय, जे काही विभाग असतात, विभाग प्रमुख आपण त्याला म्हणतो एखाद्या विभागाचा, ते साधारणतः हे आणि S14 हे पद आहे. साधारणतः 65 एवढे मंजूर पद हे या विभागामध्ये आहे. त्यानंतर याच विभागामध्ये जर आपण बघितलं तर परिसेविका आहे, भांडार अधीक्षक आहे, त्याच पद्धतीने प्रथम लिपिक हे पद आहे आणि प्रथम लिपिक हे पदोन्नतीचे पद आहे. साधारणतः 353 एवढे पोस्ट या प्रथम लिपिक आणि याचा पगार सुद्धा S13 लेवलचा पद भरतीचा पगार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर भांडारपाल हे सुद्धा या पदामध्ये येतं. भांडारपाल आहे ते सुद्धा 247 पद आहे. त्यानंतर आहे औषध निर्माता एक पद आहे. त्यानंतर सर्व मिश्रक आहे. त्यानंतर आहे कृषी सहाय्यक आहे. दप्तर वरिष्ठ दप्तर कारकून हे एक पद आहे जे की मागच्या भरतीमध्ये होतं. साधारणतः 57 विविध पदे असतात. त्यानंतरचं जे पद जर बघितलं आपण लघु टंकक लेखक झालं, त्यानंतर आहे संदेशक झालं, त्यानंतर दप्तर कारकून, हे बघा दप्तर कारकून आणि मोजणीदार आणि कालवा निरीक्षक, त्याच पद्धतीने लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक भांडारपाल ही महत्वाची पदे आहे. आणि याची जर आपण पदसंख्या बघितली सध्या कार्यरत मंजूर पद यांची सुद्धा किती 1000+ असे हे सर्व पदांची मंजूर संख्या आहे. आणि याच्यामधलं जर क्लर्क म्हणलं जवळजवळ 6000 एवढी पद ह्या जलसंपदा विभागामध्ये क्लर्क या पोस्टचे सँक्शन झालेली आहे. त्यानंतर वाहन चालक आहे. वाहन चालकाची सुद्धा जवळजवळ 1000+ एवढी पद इथे कार्यरत आहे. त्यानंतरचं जर आपण बघितलं तर कारकून आहे, जोडारी आहे, वीज तंत्र आहे, बांधणीकारक आहे आणि दूरध्वनी चालक हे विविध असे पद आहे. त्यानंतर आहे संवर्ग गट ड. गट ड संवर्ग असते आणि या गट ड संवर्गाची पात्रता साधारणतः 10वी किंवा 12वी किंवा 7वी पास एवढी असू शकते. तर या गट ड संवर्गासाठी कोणकोणती पदे असतात तर आपल्याला सहसा आपल्याला माहित आहे जे काही नाईक पद म्हणतो आपण, काय नाईक किंवा आया किंवा टपाली चौकीदार, त्यानंतर दवाखाना सेवक, त्यानंतर शिपाई, त्यानंतर प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर हमाल आणि मदतनीस अशी विविध 115 विविध पद जलसंपदा विभागामध्ये कार्यरत असतात. आपल्याला सर्वांना समजलं असेल जे काही डिग्री होल्डर आहे आपण कोणत्या पदासाठी इलिजिबल असतो किंवा कोणत्या पदासाठी आपण अभ्यास करू शकतो, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच पद्धतीने डायरेक्शन अकॅडमीमध्ये सध्या जे काही विविध पद भरती चालू आहे त्या अनुषंगाने आपली एक बॅच चालू आहे. एक तलाठी भरतीसाठी विशेष बॅच चालू आहे. AMVI या पदासाठी सुद्धा एक प्रिलिमसाठी विशिष्ट बॅच चालू आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना लवकर शासकीय सेवेमध्ये लागायचं आहे, त्यांना योग्य डायरेक्शनची आवश्यकता आहे, त्यांनी याचा फायदा घ्यावा. जर आपल्या अभ्यासासंदर्भात काही विशेष प्रॉब्लेम असेल तर आपल्या अकॅडमीला संपर्क साधावा. धन्यवाद.